जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। श्री क्षेत्र खंडोबा देवगड यात्रोत्सव उत्साहात संपन्न। संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे श्री क्षेत्र खंडोबा देवगड यात्रा संपन्न झाली। यात्रेनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। ज्येष्ठ पत्रकार किशोर कालडा व प्रजासत्ताक न्यूजचे संपादक सलीम शेख यांनी यात्रेला भेट दिली असता यात्रा कमिटीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सरपंच सुभाष गडाख, पोलीस पाटील मथाजी पावसे, तंटमुक्ती अध्यक्ष डॉक्टर विजय पावसे, यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश पावसे, मच्छिंद्र गडाख, नारायण पावसे, सोमनाथ दवंगे, उपाध्यक्ष कैलास गडाख, भारत गोपने, सोमनाथ भालेराव, मच्छिंद्र पावसे, विनोद पावसे, खजिनदार नवनाथ पावसे, कैलास ड्युटे, दिगंबर पावसे, केशव दवंगे, राजेंद्र शेटे, सचिव प्रकाश पावसे, निलेश पावसे, दीपक भालेराव, दशरथ गोसावी सर, नवनाथ पावसे, संतोष पुंडलिक, यादवराव पावसे, बाबासाहेब पावसे यांच्यासह ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले। आज या ठिकाणी देवगड यात्रेच्या निमित्तानं भेट दिली असताना खूप अतिशय आनंद होत आहे, कारण की देवगडची जी यात्रा आहे किंवा हे जे देवस्थान आहे हे नगर जिल्ह्यातलं एक नंबरची यात्रा या ठिकाणी भरते। या ठिकाणी जिल्ह्यातून महाराष्ट्रातून लोक येतात, देवदर्शन करतात, प्रति जेजुरी आहे आणि या निमित्तानं मला अतिशय आनंद होत आहे की सगळे शेतकरी मित्र, व्यापारी मित्र, माझे मित्र, पत्रकार, बाबासाहेब आमचे पावसे, त्यांचा परिवार, यादवराव सर्व भेटले आणि आम्ही कृषी प्रदर्शनाला या ठिकाणी भेट दिली। कृषी प्रदर्शनामध्ये अनेक प्रकारचे नवीन नवीन टेक्नॉलॉजी भारतामध्ये ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीचं प्रदर्शन होतं। आरोग्याच्या संदर्भात अनेक पद्धतीनं इथं नवीन नवीन पद्धतीने लोकांनी स्टॉल लावले होते, खाण्याच्या वस्तूचे स्टॉल होते, दुधाचे पदार्थाचे होते, म्हणजे सर्व प्रकारचे कृषीमध्ये जे अनेक गोष्टी असतात ते या कृषी प्रदर्शनात मला पाहायला मिळाले। अतिशय आनंद होत आहे की आपले शेतकरी मित्र, शेतकऱ्यांची मुलं पुढे जात आहे, असंच पुढे जावं आणि आपल्या देशाचं नाव उंच व्हावं अशी मी देवगड प्रतिष्ठान देवस्थान पुढे नतमस्तक होऊन पाया पडतो आणि सर्वांना, देवगड वासियांना, सर्व नगर जिल्ह्यातल्या लोकांना मी शुभेच्छा देऊन माझे शब्द मी संपवतो। देवगड देवस्थान हिवरगाव पावसा येथील यात्रा उत्सव थाटामाटात संपन्न झाला। यावेळी कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवात सहभाग घेऊन खरं तर नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येतो या शेतीमध्ये याचा अभ्यास करण्यासाठी हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।